लागतात. अडाणी माणसं चळवळी चालू शकत नाही. बुद्धिवान माणसं लागतात. आणि बुद्धिवान माणसं समाजापासून तुटले की समाजाची माती होते. आणि म्हणून अलीकडल्या काळात शहर आणि खेड्याचं नातं तुटलंय. तुटलंय का नाही? नातं तुटलंय. सगळी बुद्धी आणि सगळा विकास कुठे येऊन थांबला? शहरात येऊन थांबला. एवढ्या तुमच्या सगळ्या मायबापाला एक विनंती आहे, एकदा तरी महिन्याला गावाकडे जायचा. कारण शहरात काय घडतंय गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. तंत्रज्ञान पहिल्यांदा कुठे येते? शहरात येते, वरून खाली येते. आणि ते इथं जर अडवल्या गेलं तर गावाकडे जात नाही. आणि त्याच्यामुळं लॉर्ड मेकाले नावाचा एक शिक्षण तज्ञ आपल्या देशात होऊन गेला. तो इंग्रजी होता. आणि त्यांचा सिद्धांत असा होता की पाणी जर वरच्या मडक्यात टाकलं तर खालच्या मडक्यात आपोआप झिरपत येईल. पण आमच्या देशातलं वरचं मडकं एवढं पक्क होतं, ते होतं मातीचं बनलं नव्हतं, ते बनलं होतं धातूपासून. त्या वरच्या मडक्यानं खालच्या शूद्र अतिशूद्र बहुजन समाजाच्या मडक्यात पाणीच येऊ दिलं नाही, वरीच राखून ठेवलं. आणि म्हणून नामदेव महाराजांना बघितलं मला हे खुलं करायचे. आपल्या देशामध्ये सध्या बघा सोशल मीडिया आहे का नाही? सोशल मीडिया खूप ताकदवर आहे. आता आपले कीर्तन जर आपल्याला टीव्ही चॅनलवर टाकायचे असतील तर काय करावं लागेल दादा? युट्यूब वर व्हिडिओ अपलोड करायला लागतो. हा बनील हो. चॅनल कुणाच्या पैशावर चालतंय? टीव्हीचं चॅनल कुणाच्या पैशावर चालतंय? आपल्या की त्यांच्या? हा बस आपल्या. शाबास. कार्यक्रम कुणाच्या मनावर लागतो? त्यांच्या. हा शाबास. वा छान. पैसे आपले, हा चॅनल त्याच. काय टाकायचं कुणाच्या मनात? त्यांच्या मनात. वर्तमानपत्र कुणाच्या पैशावर चालतंय? हा आपल्या. शाबास. बातमी कुणाच्या मनावर लागते? बातमी त्यांच्या मनावर लागते. आणि मग काय टाकायचं काय टाकायचं नाही कोण ठरवते? शाबास. हा जरा मोठ्यानं बोलायचं. संपादक ठरवतो. आता लक्षात घ्या, शेतकऱ्याची बातमी यायची असेल तर काय करावं लागेल? चॅनल तर आपलं नाही. चॅनल तर अंबानी अदानी मफतलाल नुसलीवाडी यायचा गुलाम झाले नाही. मग आपल्या बातम्या कशा येतील? मग आपल्या बातम्या याच्या असतील. बघा नामदेव महाराजांना बघितलं, वेद शास्त्र उपनिषद सगळे चॅनल त्यांचे आहेत. आमचं एकही चॅनल नाही. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या लक्षात आले स्वतःच चॅनल आहे. असावं ना? असावं. म्हणून जगातल्या पहिल्या सोशल मीडियाच्या चॅनलची स्थापना संत नामदेवानी 1270च्या नंतरच्या कालखंडात गेले. भगवान पांडुरंगाच्या मंदिरात गेले. भगवान पांडुरंगाच्या पायावर हात ठेवला. साथीला कोण होतं? सावता माळी होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, त्याच्याबरोबर चोखा मार होता. त्या काळचे लोक म्हणत गेले नाही आमच्या ताटात कोणी यायचं नाही. ते आता आले आपल्याकडे, आमच्या ताटातलं कोणी हिसकावून घ्यायचं नाही. त्या काळात आमची वारकऱ्याची परंपरा होती. यारे यारे लहान थोर कुळ याती जात धर्म पंथाचे जोडे बाजूला काढून टाकून जो चळवळीत येतो त्याला वारकरी म्हटलेले आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांनी 18 पगड लोकांना सोबत घेतलं. पांडुरंगाचं मंदिर गाठलं. पांडुरंगाच्या मंदिरात गेले. म्हणाले पांडुरंगा विठ्ठल जगातला असं दैवत आहे. याचा अर्थ मी बाकी देवाची निंदा करत नाही, फक्त विठ्ठलाची भूमिका समजावून सांगतोय. जगातला विठ्ठल असा एक दैवत आहे
की जे दैवत राजाश्रयाशिवाय उभा टाकलेलं आहे, लोकांच्या आश्रयावर उभा टाकलेलं आहे, जे दैवत जात वर्ण पंथ धर्माच्या बाहेरचं आहे, कारण एका लोटांगणी जाती रे, वर्ण अभिमान विसरल्या जाती रे, हे वारकऱ्याचं दैवत आहे. आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकांना घेतले, पांडुरंगाच्या मंदिरात गेले, म्हणले पांडुरंगा माझ्या एक मनात येत आहे की या लोकांचं काहीतरी बरं करावं. बरं करायचं असेल तर प्रबोधन लागते की नाही? बरं करायचं असेल तर प्रबोधन लागतंय. कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे. अलीकडे विनोदाचार्य आले, काय यायचंय ते आलं. कीर्तनाचं काय झालं सगळ्याला माहित आहे ना? सगळ्याला माहित आहे आजच्या कीर्तनाचं काय झालंय ते. नामदेव महाराजांनी ठरवलं आपल्याला कीर्तन करायचं आहे, म्हणून ते म्हणाले पांडुरंगा, जसं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे. 23 वर्षाचे भगतसिंग म्हणतात, इन्क्लाब शाबास, इन्क्लाब जिंदाबाद, क्रांती प्रतिक्रांती. 23 वर्षाचे भगतसिंग म्हणतात. माझ्या नामदेवाने सांगितलं, भगवान मला लोकांना मुक्त करायचे आहे, पण त्याच्यासाठी मला तुझ्या सहकार्याची गरज आहे. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी करू शकत नाही. आणि म्हणून नामदेवाने पांडुरंगाला साकडं घातलं. नामा म्हणे केशव राजा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दिवा लावायचं नामदेवानं बोलणं केलं. लोक शाळा शिकायला लागले की शिक्षण कसं चुकीचं आहे म्हणून सांगणार एक वर्ग उद्याला येतो महाराज. एक वर्ग उद्याला येतो. शिंप्याचं पोरग मंदिरात काय येतंय, 12 बलुतेदार 18 पगड समाजाला शहाणं काय करायचा प्रयत्न करत आहे. आणि लोक शिकले तर मग आमचं काय? कोणाचं शहाणपण लक्षात घ्या, काही जणांचं शहाणपण दुसऱ्याच्या अडाणीपणावर अवलंबून असतंय. ते मूळचे शहाणे नसतात. आणि म्हणून असे लोक एक खबरदारी घेतात की आपला शहाणपणा टिकवायचा असेल तर इतर लोक अडाणी राहिली पाहिजे. देवापाशी राहणाऱ्या पंड्यानं बघितलं. पंड्या कळतात ना? पंड्या कळतो ना? कळतो का नाही? ज्याला पंड्या कळतो तो जगात कुठेही फेल होत नाही. पंड्याचे डावपेच कळाले की माणूस यशस्वी झाला. तो पंड्या आला नामदेव महाराजापाशी. नामदेव महाराज